अपरिहार्य असतं. पण निश्चित आता नवीन भरती आमची त्या ठिकाणी सुरू आहे. आपण त्या संदर्भामध्ये आपण असं ठरवतो की बाबा नवीन येणाऱ्या लोकांना तिथे देऊ, जुने जे आहेत अनेक वर्ष काम करणारे दुर्गम भागामध्ये त्यांना आपण आता शहराच्या जवळ किंवा त्यांना अपेक्षित स्थळी त्या ठिकाणी आणू, असंही आपण त्या ठिकाणी निर्णय केला आहे. मला वाटतं कुणावरही शिक्षकांना आम्ही अन्याय होऊ देणार नाही. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे. या बैठकीच्या माध्यमातून आपण हे सगळे प्रश्न सोडतो. त्याच्यात हाही विषय घ्या, या बैठकीमध्ये हा पण विषय ते सांगितलं हाय विषय योग्य, ते सांगितलं हाय विषय आपण त्या संदर्भामध्ये घेऊ. आता काय पडणार, परत दुसऱ्यांना द्यायचं की नाही? अर्धा तास का एकटी तुमची 2 तास चालवायची? चला आता लाड साहेबांनी एक विषय मांडायला सूचना दिलेली आहे. नको नको, तुम्ही तुमच्या ह्याच्यात बोला. रिटायर्ड आर्मी ऑफिसर्सचा आणि स्वातंत्र्य सैनिकांचा आहे. मेस्कोचे जे रिजनल ऑफिस मुंबईमध्ये आहे MMRचं, ते बंद करायला सरकार निघालंय अशा प्रकारची माहिती काही रिटायर्ड ऑफिसर्सच्या कुटुंबाकडनं येते आहे, आर्मीच्या आणि मिलिटरीच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांकडनं. तर ते मेस्कोचं जे ऑफिस मुंबई रिजनचं आहे ते पालघर, रायगड, मुंबई अशा पद्धतीत आहे. माझी विनंती सरकारला एवढी आहे की अशा प्रकारचं कुठलंही कार्यालय बंद करून ते पुण्याला हलवणं किंवा दुसरीकडे नाशिकला हलवणं असं करू नये. सरकारने त्यांना न्याय द्यावा एवढी विनंती आहे. खाली प्रश्न माझं उत्तर तर द्या सरकार. ठीक आहे, नोंद घेतली त्यांनी. ऑफिस हलवणार नाही म्हणून उत्तर द्या. मेस्कोचं कार्यालय हलवणार नाही. ठीक आहे, बैठकीत त्या संदर्भामध्ये चर्चा करू. बरं, आता तुमचंच आहे अर्धा तास. उदय सामंत उत्तर देणार आहेत. प्रसाद लाड बोला. सभापती महोदय, आजच्या या अर्धा तासाच्या चर्चेमध्ये मुंबईच्या लोकल नंतर जीवनवाहिनी म्हणून ज्याकडे मुंबईचं पाहिलं जातं त्या BST वरती अर्धा तासाची चर्चा आहे. ज्याप्रमाणे शरीरामध्ये रक्तवाहिनी असते तशी मुंबईची BSTची वाहिनी आहे. आणि मुंबई शहर, मुंबई उपनगरामध्ये तमाम या मुंबईतील सर्वसामान्य कष्टकरी कामगार या मुंबईच्या बसनी सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत प्रवास करत असतो. आणि सातत्याने ब्रिटिश काळापासून सुरू झालेली जवळजवळ